नमस्कार. तूही रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत ईश्वरीच्या डोक्याला इथे जबरदस्त मार लागलेला असतो. अर्णवने देशातले सगळ्यात मोठे डॉक्टर बोलवलेले असतात आणि आता ते डॉक्टर चेकअप करत असतात ईश्वरीचा. ते काय सांगताय हे ऐकून आता अर्णवला मोठा धक्का बसणार का हे आपण पुढे पाहूच. आता आकाशने इथे नम्रताला फोन केलेला असतो, कारण त्याला जी बातमी कळली ती त्याला आता नम्रताला सांगायची आहे. नम्रताला तो फोनवरती सांगू लागतो की ईश्वरीचा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला आहे, ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि मग कसं झाला काय झालं म्हणून ती विचारू लागते. तर सगळी हकीकत ही इथे नम्रताला आकाश सांगतो. ती ऐकल्यावर तिला जबरदस्त भीती भरलेली असते आणि मग तो सांगतो तुझ्या आईला घेऊन तू हॉस्पिटलमध्ये ये. इथे ना राकेशला पैशांची चणचण लागली, तर त्याने बायकोची बॅग ती घरात नसताना खोलली आहे. तिच्या पॉकेटमध्ये 400-500 रुपये शिल्लक होते, तेही त्याने गुपचूप काढून घेतलेले आणि स्वतःच्या खिशात ठेवले. तितक्यातच आकाश इथे फोन लावतो अंजलीच्या फोनवरती. अंजलीचा मोबाईल घरात असल्यामुळे हा फोन आता राकेशनेच उचलला. राकेशने ऐकून घेतलं. आकाश सांगत असतो की ईश्वरीची जबरदस्त तब्येत खराब आहे, सिरियस आहे. तर तो आता अर्णव आणि अंजलीला एकत्र येऊ द्यायचं नाही म्हणून स्वतःच बोलतो की तुझ्या ताईला तुमच्याशी बोलायचं नाही, तिला काहीही ऐकायचं नाही, तर तू फोन ठेव. ती काही यायला तयार नाही आहे. मी खूप तिला तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जर ती झालीच तर मी तिला घेऊन हॉस्पिटलला येईल. हे ऐकल्यावर आकाशला वाईट वाटतं की ताईने असं का केलं. आता इथे ताईला तर भानगड काहीच माहीत नाही. बिचारी बाजारात गेली भाजीपाला आणायला आणि आत्ताच घरात आली. घरात आल्यावर इथे बायकोच्या पुढे पुढे करू लागलेला असतो राकेश आणि तिला पाणी देत तिची विचारपूस करतो. तू कशाला दगदग करते म्हणत तिची काळजी करू लागतो. आता इथे तो बायकोला जवळ घेतो आणि तिला म्हणतो की आपण आज एकमेकांसोबत छान वेळ घालवूया. तर ती म्हणते मी गर्भसंस्काराचे काही मोबाईलवरती रेकॉर्डिंग केले, ते आपण मस्त दोघंजण मिळून ऐकूयात, तितक्याच बाळावर छान परिणाम होईल. इकडे मात्र भारी लगबग चालू आहे, कारण ईश्वरी एवढी आजारी आहे आणि अंजलीला फोन केला आहे तर अंजली यायला नकार देते. हे सत्य कळल्यावरती खरंच खूप मोठा धक्का आजीलाही बसला आहे. अर्णवला मात्र आता ताई कधी त्याच्याकडे परत येईल का हेही आता प्रश्नचिन्हासारखंच वाटू लागले. ताई किती लांब गेली, किती बदलली ताईला तर आता कोणाच्या जीवाचीही काळजी वाटत नाही. तितक्यातच तिथे वल्लवी आली आणि वल्लवी अर्णवला प्रश्न विचारू लागली की कुठे ॲक्सिडेंट झाला, कसं झाला आणि ईश्वरीची तब्येत कशी आहे, तुम्ही कुठे होतात, असं सगळ्या प्रश्नांचे भडीमार तिने केलेला असतो. आणि इथे मामा म्हणतात की थोडा वेळ शांत राहा. तितक्यात डॉक्टर बाहेर आलेले असतात. आता डॉक्टर सांगू लागतात की पुढचे 48 तास खूपच बिकट आहे आणि मला तरी असं वाटतं आपण इतके प्रयत्न करतो तिला वाचवण्याचे, पण तिची खरं सांगायची कंडिशनल फार सिरियस आहे. ती आता वाचणं म्हणजे देवाच्या भरोश्यावरतीच. इथे मात्र राकेशला फार घाई झालेली आहे. त्याला सतत कॉल येत असतात रियाचे, कारण रियाला भेटायला जायचे. तिच्याकडे जर गेला नाही तर ती त्याच्यावरती मग चिडेल. पैशासाठी आता तिच्याशी तो खोटं बोलतोय हे तिला कळायला नको ना. मग तिने सांगितलं तेव्हा यायचं जायचं हे त्याचं कामच चालू आहे. पण आता अंजलीलाही इथं वेळ द्यायचा आहे, तर त्याने नवीन युक्ती काढली आहे. त्याने ना छान प्रकारे अशी खमंग अशी खीर बनवली आहे. ती खीर पाहून अंजलीला फार आनंद झाला. माझा नवरा मला किती प्रेम करतो, माझ्यासाठी इतकी सुंदर खीर बनवली. त्याला ती घट्ट मिठी मारते आणि म्हणते तुम्ही माझा किती विचार करतात, तुमच्यासोबत अशा संसारात पण मी किती खुश आहे, आपला संसार असा सुखाचं होऊ दे. तर इथे मात्र त्याने खिशातनं औषध काढले, त्या खिरीच्या पातेल्यात ओतले आणि ते औषध आहे गुंगीचं, झोपेचं, जे देऊन त्याला बाहेर जायचे अंजलीला. इकडे मात्र सगळेजण स्तब्ध उभे आहे. आता डॉक्टर्स इथे शब्द देऊन टाकलेला आहे त्यांनी की आता हे सगळं देवाच्या भरोश्यावरती, ईश्वरीचा जीव वाचतोय की नाही. तितक्यातच काय झालं, तिथे नम्रता आली आणि तिच्यासोबत तिची आई पण आली. आता आई इथे विचारू लागली जावायला की तुम्ही माझ्या मुलीसोबत का नव्हतात, तुम्ही माझ्या मुलीची काळजी का घेतली नाही, तुमच्या भरोश्यावर तुम्ही माझी मुलगी ठेवली होती, तिला एकटीला एवढा लांब जाऊच का दिलं तुम्ही तिच्यासोबत गेले का नाही, इतके प्रश्न विचारते, इतकी रडती बिचारी. आता अर्णव मात्र नजर खाली करून तिच्यासमोर उभा असतो, त्याच्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नाही आहे. आणि आता आजी तिला समजावू लागते सुप्रियाला की तू थोडी शांत हो. आणि आता इथे शांत करून आजी म्हणते की जे काही घडलं आहे ते आता आपण बदलू नाही शकत, आपण फक्त देवाकडे आता प्रार्थना करूया. मला माहिती आहे आपली ईश्वरी खूप चांगल्या मनाची, तिला देव असं शिक्षा देणार नाही, आपल्यापासून दूर नेणार नाही, ती नक्की परत आपल्याकडे येईलच. इथे वल्लवी ईश्वरीच्या आईला पाहून लगेच पळ काढून हॉस्पिटलच्या बॅक साईडला गेलेली असते. मामा तिला म्हणू लागतात तुला असं वागताना लाज नाही वाटली का, अशा कठीण काळात तू वेही बहीणची भेट घ्यायची, त्यांच्याशी गोड बोलून त्यांचं मन समाधान होईल अशा गोष्टी करायच्या, तर तू तिथून पळून आलीस. तर ती म्हणते मला तुम्ही अक्कल शिकवू नका, मी माझं पाहिलं, तुम्ही तुमचं बघा.
इथे ना अंजलीला जबरदस्तीने एकावर एक अशा खिरीच्या वाट्या राकेश भरवत असतो. अंजली म्हणत असते की तुम्हीही खा ना, तर तो म्हणतो नाही मला ना तुला खाऊ घालताना छान वाटते. तर तो तिला जबरदस्तीने खिरीच्या वाट्या भरवू लागतो. तिला प्रेमाने ते घास भरवल्याने तिलाही खूप छान वाटत असतं. खरं तर हे गुंगीचं औषध आहे, जे ती खाते हे तिला माहीतच नाही. ते खाल्ल्यानंतर ती गाढ झोपी जाणार. इथे ईश्वरी इतकी सिरियस आहे, तिच्याजवळ बसून इथे आर्नव बोलण्याचा प्रयत्न करू लागतो तिच्याशी की तू माझ्यापासून दूर का चालली आहे, नको जाऊ ना, माझ्यासाठी इथे वापस ये ना, शुद्धीवर ये ना, अशा कळवळीने हाका मारू लागतो. आणि त्यातच तिची तब्येत बिघडली, जोरजोरात श्वास घेऊ लागली, मशीनचं जे काय असतं ते खाली जाऊ लागलं आणि तिची तब्येत खालवल्यानंतर तिथे डॉक्टरांना आर्नव बोलून आणतो. डॉक्टर त्यांच्या परीने प्रयत्न करू लागतात, इंजेक्शन देऊ लागतात, मशिनरी चेक करू लागतात आणि इंजेक्शन दिल्यानंतर ती थोडी स्टेबल झाली. त्यातच मग डॉक्टरांनी आता एक पेपर आणला आहे, जर काही घटना घडली, तिचा जीव जर गेला तर याला हॉस्पिटल जबाबदार राहणार नाही. आणि त्याच्यावरती साईन घ्यायला नवऱ्याकडं म्हणजे ईश्वरीच्या नवरा आर्नव याच्याकडे जातात. आर्नवने खूप जड अंतकरणाने त्या पेपर्सवर रडता रडता सह्या केलेल्या असतात. सगळेजण इमोशनल झालेले असतात हे सगळं प्रकरण पाहून. आणि आर्नव मात्र आता तिथून उठतो आणि जातो देवघरामध्ये. इथे ना आपल्याला अंजली गाढ झोपी गेलेली दिसेल. आता अंजली झोपल्यानंतर लगेचच रियाचा फोन येतो. तर तिला तो गोडुंबा सांगू लागतो की मी येतच आहे, वाटेतच आहे, तू काळजी करू नको. सगळ्या घराच्या खिडक्या दरवाजे घट्ट बंद करत असतो. त्यातच रिया घडी घडी फोन करते की लवकर आला नाही तर मी तुझ्याकडे तिकडे येईल. तर तो म्हणतो नाही गं, बघ ना मी निघालोच आहे, 2च मिनटात तिथे येतो, असं म्हणत तो दरवाजा बाहेरनं लॉक करून खिडक्या दरवाजे सगळं घट्ट बंद करून निघून गेलेला असतो रियासोबत मज्जा मारण्यासाठी. अंजली मात्र गुंगीच्या औषधाने गाढ झोपलेली आहे. इथे मात्र आर्नवला असं वाटते माझ्याजवळची सगळी माणसं माझ्यापासून तू दूर करत आहे. आधी तर आईला घेऊन गेलास, नंतर तू माझ्या ताईला माझ्यापासून दूर केलंस आणि आता राहिली सायली ईश्वरीही माझ्यापासून तू दूर नेण्याचा प्रयत्न करतोय. मी तुझ्यासमोर कधीच काही मागितलं नाही गणू बाप्पा, पण तुझ्यावरती ना ईश्वरीचा फार विश्वास आहे. ती तुझ्या समोर नेहमीच प्रार्थना करते, तुझ्याशी गप्पा मारते, तुझ्या ह्या प्रिय भक्ताला कधीही संकटात टाकू नको, असं म्हणत देवापुढे हात जोडून तो कळवळीने देवाजवळ विनंती करतो की माझ्या ईश्वरीला मला परत दे. आणि इथे आजी मात्र आता टेन्शनमध्ये असते. आर्नवची काळजी घ्यायला हवी, आर्नवकडे लक्ष दे, हे सगळं घडलंच कसं, पोलिसांना बोलवायला हवं, अशा सगळ्या गोष्टी चालू असतात. तितक्यातच दिवा विझण्याच्या याच्यात असतो. हवा जोरात येत असते आणि पटकन मग आर्नव पुढे सरसावतो, तो दिवा विझण्यापासून वाचवतो. आता ह्या सगळ्या प्रकारात खरंच ईश्वरीचा जीव वाचणार. खरं तर वल्लवीने आता एक विषारी औषध मागवले, ज्या औषधाचा डोस इथे ईश्वरीला दिला की लगेचच ईश्वरी ह्या जगातून निरोप घेईल. इथे ईश्वरीच्या आईसोबत आर्नव गप्पा मारत बसलेला असतो. डॉक्टर येतात आणि सांगते आता स्टेबल झाली आहे पेशंट आणि उद्या सकाळी ती शुद्धीवर येईल, गुड न्यूज. हे कळल्यानंतर दोघंही वॉशरूमला जाण्यासाठी उठतात जातात. इकडे मात्र वल्लवी आत घुसते इंजेक्शन देण्यासाठी. आता ईश्वरीच्या रूममध्ये आता ते इंजेक्शन दिल्यानंतर ईश्वरीचा जीव वाचणार का, यशस्वी होणार का वल्लवी ईश्वरीचा जीव घेण्यामध्ये, हे सगळं काही पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकरच पोहोचेल. तोपर्यंत धन्यवाद.